या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गट नेते संजय सिरसाट यांनी विधान परिषदेत याची घोषणा केली। त्यांनी स्पष्ट केले आहे की या कायद्यानुसार एफआयआर नोंदवल्यानंतर लगेच अटक केली जाणार नाही। प्रथम एक समिती किंवा तपास अधिकारी प्रकरणाची चौकशी करेल आणि गुन्हा सिद्ध झाल्यावरच अटक केली जाईल। या बदलचा उद्देश कोणालाही अनावश्यक अन्याय सहन करावा लागणार नाही याची खात्री करणे आहे, असे त्यांनी सांगितले। दलित आणि आदिवासींनी जाती आधारित छळ, भेदभाव आणि अपमानापासून संरक्षण देण्यासाठी 1989 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला। सामान्यतः हा अॅट्रॉसिटी कायदा म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये अस्पृश्यता, गैरवापर, हल्ला, जमीन हडपणे, लैंगिक छळ आणि सामाजिक बहिष्कार यासारख्या गुन्ह्यावर खटला चालविण्याची तरतूद आहे। 2015 मध्ये कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यात आला, ज्यामध्ये तात्काळ अटक करण्याची तरतूद करण्यात आली। राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो एनसीआरबी त्याच्या आकडेवारीनुसार देशभरात दरवर्षी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सरासरी 50,000हून अधिक प्रकरणे नोंदवली जातात। या प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहेत। महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे 2,50,000 ते 30,000 प्रकरणे नोंदवली जातात, तर मुंबईत सरासरी 150 ते 200 प्रकरणे नोंदवली जातात। देशभरात या कायद्याअंतर्गत शिक्षा होण्याचे प्रमाण सुमारे 25 ते 30% आहे आणि मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याच्याही तक्रारी आल्या होत्या। जुन्या नियमात एफआयआर दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपीला अटक करणे बंधनकारक होते, ज्यामुळे अनेकदा निष्पाप लोकांना तुरुंगात टाकले जात असे। नवीन प्रणाली अंतर्गत एफआयआर नोंदवला जाईल, परंतु ताबडतोब अटक केली जाणार नाही। तपास अधिकारी प्रथम सखोल चौकशी करेल। जर तपासात केस खोटी किंवा निराधार असल्याचे आढळले तर कलम 169 अंतर्गत न्यायालयात सारांश अहवाल सादर केला जाईल आणि केस रद्द केली जाऊ शकते। गुन्हा सिद्ध झाल्यास अटक केली जाईल। कायदेशीर तज्ज्ञांनी म्हटले आहे, हा बदल एक संतुलित पाऊल असू शकतो, त्यामुळे खोट्या खटल्यांपासून निष्पाप लोकांना दिलासा मिळू शकतो, परंतु खऱ्या पीडितांना न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही याचीही खात्री होते। काही दलित हक्क संघटनांनी या बदलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे, कारण यामुळे पीडितांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो। सरकारचा असा दावा आहे की या कायद्याचा उद्देश पीडितांची सुरक्षता करणे आणि गैरवापर रोखणे हेच आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।